पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात खऱ्या अर्थाने क्रांती घडवून आणणाऱ्या गौरवी आरोग्य फाउंडेशनच्या या राज्यव्यापी मोहिमेचा आपण आज थोडक्यात पण सविस्तर आढावा घेणार आहोत. ही एक अशी चळवळ आहे जी समाजातील तळागाळापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवण्याचं एक प्रचंड मोठं काम करत आहे. आता एक विचार करूया. जेव्हा एखाद्या व्यक्तीला गंभीर वैद्यकीय उपचारांची अत्यंत निकड असते, पण त्याचवेळी खिशात उपचारांसाठी दमडीही नसते, तेव्हा नेमकं काय होतं? म्हणजे कल्पना करा, पैशांअभावी एखाद्याचं डोळ्यांचं ऑपरेशन अचानक थांबतं किंवा साध्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करून घ्यायलाही कोणी वाली नसतो. हे वास्तव खरंच खूप विदारक आहे. ही केवळ एक वैद्यकीय समस्या नाही, तर एक खूप मोठी सामाजिक आणि आर्थिक शोकांतिका आहे. आणि नेमक्या याच समस्येवर एक ठोस उपाय म्हणून पुढे आले आहे गौरवी आरोग्य फाउंडेशन. श्री नरेश मोरे यांनी स्थापन केलेली ही संस्था समाजातील या अत्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित गरजेला पूर्ण करण्यासाठी हे फाउंडेशन एक आशेचा किरण म्हणून काम करत आहे. त्यांचं ब्रीदवाक्य आहे, आरोग्य संपन्न समाजासाठी कटिबद्ध गौरवी. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे केवळ कागदावरचं किंवा बॅनरवरचं एखादं घोषवाक्य नाहीये. हा त्यांचा मूळ उद्देश आहे, त्यांच्या कार्याचा आत्मा आहे. चांगल्या आरोग्य सेवेपासून कोणीही वंचित राहू नये आणि खऱ्या अर्थाने एका निरोगी, सुदृढ समाजाची निर्मिती व्हावी, हेच यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. या संस्थेच्या कामाची पद्धत आणि त्यांची विचारसरणी खरोखरच खूप वेगळी आहे. म्हणजे असं बघा, एका गरजू रुग्णाच्या चेहऱ्यावरचं हसू हीच आमच्या कामाची खरी कमाई आहे. हे वाक्यच सगळं काही सांगून जातं. होय, यशाचं मोजमाप कोणत्याही आर्थिक निकषांवर न करता एखाद्या वेदनेने त्रस्त असलेल्या रुग्णाला मिळणाऱ्या आरामावरून आणि त्याच्या सुखावरून केलं जातं. असा निखळ सेवाभाव खरोखरच दुर्मिळ असतो. आता वळूया या फाउंडेशनच्या आदर्श स्वयंसेवकाच्या प्रोफाईलकडे. हे इतकं मोठं कार्य पुढे नेण्यासाठी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून अशा काही प्रतिनिधींची गरज आहे जे खऱ्या अर्थाने हा वसा पुढे चालवतील. त्यांची एक खूप मोठी राज्यस्तरीय भरती मोहीम सध्या सुरू आहे. तर या मोहिमेसाठी नक्की कशा प्रकारची माणसं हवी आहेत? त्यांना असे युवक युवती हवे आहेत ज्यांच्या मनात माणुसकीची खोलवर रुजलेली जाणीव आहे, जे केवळ विचार करत नाहीत तर गरिबांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष धावून जातात. रुग्णांना मायेचा आधार देणारे सेवाभावी चेहरे आणि समाजात खऱ्या अर्थानं काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रबळ जिद्द असणारे तरुण, हेच या मोहिमेचे मुख्य आधारस्तंभ असणार आहेत. आता या स्लाइडमधली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 36 आकडा. 36 जिल्हे आणि 36 कार्यकर्ते. हा काही साधा आकडा नाहीये. या एका कल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्राला एका मजबूत आरोग्य साखळीने जोडण्याचं हे अतिशय व्यापक आणि नियोजनबद्ध असं उद्दिष्ट आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील अगदी तळागाळातील रुग्णांपर्यंत पोहोचण्याचं हे एक भगीरथ काम आहे. या मोहिमेची प्रशासकीय रचना अतिशय सुटसुटीत आणि सुबक ठेवण्यात आली आहे. अगदी वरच्या म्हणजे राज्यस्तरीय पदांपासून सुरुवात होते आणि मग ती थेट जिल्हा, तालुका आणि शहर पातळीपर्यंत पोहोचते. या व्यतिरिक्त एक विशेष सेवा विभाग देखील त्यांनी तयार केला आहे. म्हणजे ज्याची जशी क्षमता असेल त्या पातळीवर तू या मोहिमेत जोडून घेऊ शकतो आणि आपलं योगदान देऊ शकतो. आता पाहूया संधी आणि त्यातून मिळणारे समाधान. साहजिकच असा विचार येऊ शकतो की या कार्यात आपला वेळ आणि ऊर्जा देणाऱ्या प्रतिनिधींना यातून नक्की काय मिळणार? चला तर मग यावरही एक नजर टाकूया. सुरुवातीला भौतिक गोष्टी सांगायच्या तर या स्वयंसेवकांना संस्थेचं एक अधिकृत ओळखपत्र दिलं जातं. यामुळे समाजात एक खरा समाजसेवक म्हणून आपली एक वेगळी आणि सन्माननीय ओळख निर्माण होते. संपूर्ण महाराष्ट्रभर सेवाकार्य करण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे. पण या सगळ्यात जो सर्वात मोठा आणि अमूल्य फायदा आहे तो म्हणजे रुग्णांच्या आशीर्वादाची ताकद. जेव्हा एखादा रुग्ण बरा होऊन दुवा देतो तेव्हा मिळणाऱ्या त्या आत्मिक समाधानाची तुलना जगातील कोणत्याही भौतिक गोष्टीशी होऊच शकत नाही. चला तर मग या मोहिमेत सामील होऊया. परिस्थितीबद्दल नुसती हळहळ व्यक्त करण्यापेक्षा त्या समस्येवरच्या उपायाचा, एका मोठ्या बदलाचा प्रत्यक्ष भाग होण्याची हीच ती योग्य वेळ आहे. जर कोणाला या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचं असेल किंवा याबद्दल आणखी सविस्तर माहिती हवी असेल तर इथे दिलेल्या 8976135040 या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क साधा. या नंबरद्वारे कोणीही थेट संस्थेशी आणि त्यांच्या या उदात्त कार्याशी जोडून घेऊ शकतं. शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न.
आज याच क्षणी एखाद्या गरजू रुग्णाचं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी एखादी ध्येयवेडी व्यक्ती खऱ्या अर्थाने पुढे येईल का? लक्षात घ्या, एका व्यक्तीचा छोटासा पुढाकार कोणाला तरी नवं जीवनदान देऊ शकतो. गरज आहे ती फक्त एका खंबीर आणि सकारात्मक पावलाची. विचार नक्की करा.